कालपासून मुंबई पुणे मार्ग जाम, टँकरला हटवण्याचं काम वेगानं सुरू. मात्र गेल्या 20 तासांपासून वाहतूक कोंडी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीमुळे पुणे मुंबई एसटी रद्द, प्रवासी अडकले. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीचा प्रवाशांना मनस्ताप. अनेक ट्रक चालकांनी द्रुतगती मार्गावरच जेवणाची व्यवस्था केली, तर लोणावळा पोलिसांकडून देखील मदत. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते. फडणवीसांना माझा उल्लेख करण्याचा अधिकार काय? शरद पवारांचा पलटवार. कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षात विलीनीकरण होणार होतं? अजितदादा आम्हाला विलीनीकरणाबाबत कधीही बोलले नाहीत. दोन्ही राष्ट्रवादींमध्ये फक्त स्थानिक निवडणुकांपुरती चर्चा. सुनील तटकरेंची स्पष्टोक्ती. अजित पवारांनी भाजपचा अजेंडा स्वतःवर थोपवून घेतला नाही. मात्र सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांचे दोन्ही पाय भाजपत. संजय राऊतांची टीका. राऊत सातत्यानं वेगवेगळ्या भूमिका घेतात. राऊतांचं डोकं तरी त्यांच्या पक्षात आहे का? पटेलांवरच्या टीकेनंतर नवनाथ बन यांचं उत्तर. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंदच. मला शपथविधी सोहळ्यावर भाष्य करायचं नाही. शरद पवार स्पष्टच बोलली. विद्या प्रतिष्ठानच्या आवारात अजित पवारांचं स्मारक होणार. शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर जय पवारांकडून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाची पाहणी. विमान अपघात होण्याआधी सकाळी 8:37 अजितदादांचा शेवटचा कॉल. कार्यकर्ते श्रीजित पवारांनी अपघातापूर्वीची फोनवरची ऑडिओ क्लिप ऐकवली. सर्व जाती धर्मांना सोबत घेण्याची दादांची भूमिका. लाडकी बहीण योजनेबाबत अनेक मागण्या, यावर बसून निर्णय घेऊ. लाडक्या बहीण योजनेला अजितदादांचं नाव देण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा. प्रजासत्ताक दिनी भाषणाच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख न केल्याचा वाद. महाजनांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. आमच्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून मुख्यमंत्री आहेत. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचा भाजपवर निशाणा. तर 11 कोटी जनतेमुळे फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसच्या गट नोंदणीचा घोळ. वडेट्टीवारांच्या गटाला नागपूर विभागीय आयुक्तांकडून नोटीस. 7 मुद्द्यांवर उत्तर मागवलं. मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल. कराड समर्थकांकडून जरांगेंना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा दावा. पुण्यामध्ये एकावर कोयत्यानं वार. थरारक घटनेचा सीसीटीव्ही समोर. भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमधला प्रकार. राहुल गांधींच्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेस आंदोलन. चीनच्या मुद्द्यावरून बोलताना लोकसभेत राहुल गांधींना रोखल्यामुळे काँग्रेस नेते आक्रमक. राहुल गांधी चर्चेत राहण्यासाठी आरोप करतात. राहुल गांधींकडून देशासह लष्कराला बदनाम करण्याचा प्रयत्न. संसदेतील भारत चीन मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. दिल्लीमध्ये लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात भाजप काँग्रेस खासदारांमध्ये बाचाबाची. राहुल गांधींना बोलू दिलं जात नाही, मग दुबेंना संधी का दिली जाते? काँग्रेस खासदारांकडून सवाल उपस्थित. पश्चिम बंगालला टार्गेट केलं जाते. एसआयआर प्रक्रियेवरून ममता बॅनर्जी आक्रमक. पहिल्या टप्प्यात 58 लाख वोट हटवल्याचा आरोप. बॅनर्जींच्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस. 9 फेब्रुवारीला पुढील सुनावणी. नाशिकच्या येवला बाजार समितीमध्ये कांद्याचे दर कोसळले. सरासरी दर 600 ते 800 रुपयांवर. शेतकरी आर्थिक अडचणीत. बांगलादेशातील हिंसाचारामुळे कांदा निर्यातीवर त्याचा परिणाम. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बीकेसी मैदानावर भेट. रणजी ट्रॉफीच्या सामन्यापूर्वी मुंबई संघाला प्रेरणादायी मार्गदर्शन.